पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. परिसांभाळी वचन, परिसांभाळी, परिसांभाळी, परिसांभाळी वचन, ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी, ब्रीद वागविसी, ब्रीद वागविसी जाण, ब्रीद वागविसी जाण, तुझे ब्रीद वागविसी जाण, तुझे ब्रीद वागविसी जाण, तुझे ब्रीद वागविसी जाण. पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, पतित तू पावना पावना, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. म्हणविसी नारायणा रे, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा. नारायणा, म्हणविसी नारायणा रे, म्हणविसी, म्हणविसी, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा,
याति शुद्ध नाही भाव, 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 दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही, मुखी नाम नाही, मुखी नाम नाही, मुखी नाम नाही, कानोपात्रा शरण पाये, 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 पतित तू पावना पावना, 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 म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, म्हणविसी नारायणा, नारायणा, नारायणा. जाई काजळ निर्मित आणि श्रुतिगंध प्रकाशित गंधर्वगानच्या या पुढच्या भागात मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, ह्या भागामध्ये आपण बालगंधर्व आणि भक्तिरस अशी थोडंसं विश्लेषण करणार आहोत. मला वाटतं आनंद दादा की बालगंधर्वांच्या गाण्यातच संपूर्णपणे भक्ती होती आणि त्यामुळे आपण त्यांचं विश्लेषण करायचं म्हणजे आकाशातले तारे मोजल्यासारखं आहे असं मला वाटतं. जे पण तरी मी असं सांगेन तुम्हाला की जी काही विद्या थोडीशी पदरात पडलेली आहे त्या विद्येचा आधार घेऊन आम्ही बालगंधर्वांची ही जी कला आहे या कलेचं विश्लेषण करायचा प्रयत्न करतोय. तुला काय वाटतं आनंद दादा? खरं आहे, भावपूर्णता हा बालगंधर्वांच्या गाण्याचा एक मेन भाग समजला जातो आणि ती भावपूर्णता सगळ्या प्रकारच्या गाण्यामध्ये होती. ती नाट्यगीतामध्ये होती, त्याच्या भावाप्रमाणे भावानुसार ते शब्द टाकत होते, स्वर लगाव करत होते. पण जेव्हा अभंगांचा प्रश्न येतो त्यावेळी ती भावपूर्णता म्हणजे भक्ती तर ही खूप उत्कटपणे समोर येते अगदी. आणि मला असं वाटतं आनंदादा की प्रत्येक गायन प्रकाराच्या मध्ये सूर आणि ताल या दोन गोष्टींचं एक प्रकारचा समतोल असणं गरजेचं आहे. म्हणजे किती प्रमाणात सुराला महत्व द्यायचं, किती प्रमाणात आपण आधीच्या भागांमध्ये ही चर्चा केली. म्हणजे शास्त्रीय गाण्यामध्ये सुराला जास्ती महत्व, तर चित्रपट गीत असेल किंवा भावगीत असेल तर शब्दाला जास्ती महत्व असं असतं. आणि मला वाटतं प्रत्येक गायक हा जाणून किंवा न जाणून
हा समतोल साधण्याचा आणि ठेवण्याचा कायम प्रयत्न करत असतो, म्हणून तो गाणं प्रकार यशस्वी होतो किंवा यशस्वीपणे रसिकांच्या पुढे सादर करता येतो. गंधर्व गायकीच्या बाबतीत असं म्हणेन मी की बालगंधर्वांच्या काळातले, त्या काळी जे बालगंधर्व सोडून सगळे दिग्गज गायक होते, ते सगळे दिग्गज गायक हा समतोल अतिशय उत्तमपणे सांभाळायचे. आणि त्याच्याचमुळे त्या प्रत्येकाच्या गाण्यामुळे आपण आज सुद्धा अक्षरशः दिपून जातो. म्हणजे आपण त्यांच्या त्या गाण्याच्या ऑरामध्ये असे स्वतःला वाहून घेतो आणि भयंकर प्रकाश म्हण किंवा तेज म्हण असं गाण्याचं आपल्याला कळतं. पण बालगंधर्वांचं बरोबर विरुद्ध व्हायचं असं मला वाटतं, की बालगंधर्व त्या अभंगांची विशेष करून इतके एकरूप व्हायचे की ते एकरूपतेमुळे रसिकांना दिपवून न टाकता ते रसिकांना तल्लीन करून टाकायचे. म्हणजे तहानभूक विसरणं काय असतं, किंवा बालगंधर्वांचं एक गाणं ऐकल्यानंतर काही स्वतःचं उरतच नाही, तुम्ही काय म्हणाल ते ओके असंच वाटायला लागतं आपल्याला. त्यामुळे ही तल्लीनता बालगंधर्वांच्या संपूर्णपणे त्या अभंगाची एकरूप होण्यामध्ये मुळे होती असं मला कायम वाटतं त्यांचं कुठचे गाणं ऐकताना. कारण का खरं खरं सांगू तर आपल्याला रसिक म्हणून जोहार माय बाप त्यांचं ऐकलं की आपल्याला ते शब्द आठवत नाहीत. आपलं लक्ष ना शब्द तू बालगंधर्वांचं गाणं ऐकताना बघा ना, आपण विचार जर केला तर कळेल आपल्याला की आपण नेमकं काय ऐकतो गंधर्वांचं गाणं ऐकताना. तर हे डिफाईनच करता येत नाही, आपण बुडून जातो त्याच्यात. म्हणजे मी म्हणते ना, आता मी फक्त सुराकडे लक्ष ठेवेन तर तसं होत नाही, मी फक्त तानेकडे लक्ष ठेवेन तर तसं होत नाही, मी आता शब्द लिहून घेईन तर तसं होत नाही. म्हणजे आपण त्या ओव्हरऑल पॅकेजमध्येच बुडून जातो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय अप्रूप प्रकार आहे. आणि हा दार्वेकरांनी जसं कट्यारमध्ये सांगितलंय विद्या आणि कला ह्याच्यातला फरक आहे, तसा हा प्रकार आहे, ही कला आहे. आपण जे या वेब सिरीज मध्ये करतोय तर ते खरं म्हणजे असं आहे की आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बालगंधर्व जेव्हा गात होते त्यावेळी ते असं काही मनात ठरवून गात नव्हते की या गाण्यात मी आता सुराला जास्त महत्व देणार किंवा यात लईला जास्त महत्व देणार. तर तसं काही ठरवून गात नव्हते ते. त्या गाण्याशी तू आता म्हणलास तसं एकरूप व्हायचे, तो शब्द बरोबर आहे, स्वाभाविक गायचे, स्वाभाविकपणे ते एकरूप व्हायचे त्या गाण्याशी. आणि ते जे हृदयातून यायचं, तर त्यामुळे हा जो सगळा बॅलन्स आहे की तो सुराचा आणि तालाचा असेल किंवा तो सुराचा आणि शब्दांचा असेल, तर तो भाव मनात ठेवून ते गायल्यामुळे आणि स्वाभाविकपणे गायल्यामुळे हा सगळा समतोल आपोआप साधला जायचा असं म्हणतात. आणि ते आपल्याला जाणवतं. म्हणजे मी माझ्या घरचा किस्सा असा एक सांगेन की माझे आजोबा बालगंधर्वांच्या गाण्याचे अगदी अतिशय चांगल्या अर्थाने वेडे होते. म्हणजे नुसतं गंधर्व असं नाव जरी घेतलं तरी त्यांच्या डोळ्यात पाणी यायचं. तर बालगंधर्वांचं गाणं आपल्या घरी व्हायला पाहिजे आणि बालगंधर्वांना ज्या प्रकारची पायपेटी किंवा ऑर्गन लागतो तशी पायपेटी 1947 साली माझ्या आजोबांनी 1847 सालची पेटी 100 रुपयाला विकत घेतली होती, खर्जनराची, कॅझरियल पॅरिसची. आणि गंधर्वांना जेव्हा शेवटी त्यांच्या पायाची व्याधी खूप बळावली होती तेव्हा 3 माळे चढवून आपल्या घरी आणून गंधर्वांचं गाणं करून हे अभंग करायचे. आणि मला तेव्हा हे आत्ता ही गोष्ट लक्षात येते आनंदादा की गंधर्वांचा त्या काळी आवाज काही तरुणपणासारखा चालत नसेल, पण परत ही एकरूपताच आहे की ज्या पद्धतीने गंधर्व गात असतील त्या पद्धतीने गंधर्वांच्या बाकी कुठच्याच गोष्टीकडे लोकांचं लक्ष न जाता सर्वस्व त्यांच्या गाण्यावरच अर्पण केल्यासारखं त्यावेळेला होतं. खरंय. आणि हे आता तू म्हणलास तसं त्या काळातल्या त्यांच्या ज्या मैफली आहेत की उतार वयातल्या थोड्या, तर त्यातल्यापैकी काहींची रेकॉर्डिंग आता उपलब्ध आहेत. बरोबर. तर ती जर आपण ऐकली तर त्याच्यात हाच आस्पेक्ट सगळ्यात महत्वाचा जाणवतो की त्यातला जो भाव आहे तो तुमच्या मनाला जाऊन भिडतो. म्हणजे काही आवाज त्या दिवशी लागलेला असू दे नसू दे, काही असू दे, सूर खालचा असू दे वरचा असू दे, काही फरक पडत नाही, पण त्यात ते गाणं मनाला भिडलं नाही असं कधीच होत नाही. मला वाटतं आनंददादा हेच गंधर्वांचं देवत्व असेल कदाचित. म्हणजे एखाद्या माणसाचा देव कधी होतो तर तो असाच होतो की जेव्हा तो आणि कला हे एकच जीव होऊन जातात. तर मला वाटतं आनंददादा आपण आता बालगंधर्वांचं एक मीराबाईचं भजन घेऊया जे अतिशय प्रसिद्ध आहे. हो, त्याच्या जस्ट आधी आत्ता जे आपण बोलत होतो ना की बालगंधर्वांचं एक पर्टिक्युलर रेकॉर्डिंग माझ्या नेहमी लक्षात राहतं. त्याच्यात त्यांनी लई नाही मागणं अभंग गायलेला आहे. आणि तो तसाच आहे की चालही सोपी आहे, त्याची शब्द अतिशय सोपे आहेत. लई नाही मागणं, पोटा पुरत देई विठ्ठला, भाकर ताजी अथवा शिळी, देवा देई भुकेच्या वेळी, असे सोपे शब्द, पण त्याच्यात जो गंधर्वांनी भाव ओतलेला आहे तर ते नेहमी माझ्या एक डोक्यात राहिलेलं गाणं पटकन झलक छोटीशी दाखवतो.
नाही लय नाही लय नाही लय नाही लय नाही मागण लय नाही मागण देवा लय नाही मागण लय नाही मागण लय नाही मागण देवा लय नाही लय नाही मागण पोटा पुरत दे विठ्ठला पोटा पुरत दे विठ्ठला लय नाही मागण अथवा श्री देवा दे भूके जावे लय नाही मागण लय नाही मागण देवा वस्त्र नव अथवा देवा लय नाही
लय नाही मागण. मी आता असं तुला म्हणजे मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं मी की 2 प्रकारचे विचार आहेत हे. आता ह्याच्यातलं कोण अयोग्य काय अयोग्य नाही, पण त्याच्यानंतर मी बालगंधर्वांवर येणार. एक विचार असा आहे की शब्द आणि सूर याच्यामध्ये कायम शब्द श्रेष्ठ असतात, की आपण सुरांना खरं काहीच बनायचं नसतं, की त्याच्यावर आपण शब्दांनी अर्थांचे आरोप करतो आणि आपण असं सांगतो की ह्या सुराला बाबा आता असं म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ की एकच आता शिवरंजनी सारखा जर आपण राग घेतला तर त्या एका रागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रसांची असंख्य गाणी मिळतात. किंवा एक यमन आपण घेतला की तोच यमन आपल्याला कुठे शृंगार रस देतो, कुठे आपल्याला भक्तिरस देतो. म्हणजे अशा वेळेला वाटतं की बरोबर आहे. आणि दुसरा एक विचार असा आहे की अगदी लहानपणी तान्ह्या बाळाला काही शब्द कळत नसताना फक्त आईचा किंवा बाबांचा सूर कळतो. म्हणजे आपण वा हे किती पद्धतीने म्हटलं की त्या मुलाला बरोबर कळतं की आत्ता आपलं कौतुक होतंय का आत्ता आपल्या अंगावर ओरडलं जाते. म्हणजे सुरालाही तितकंच महत्व आहे आणि शब्दालाही तितकंच महत्व आहे. आणि आपण आता जसे जसे गाणी ऐकायला लागतो, बंदिशी ऐकायला लागतो, तसं जसं आपल्याला लक्षात येतं की कोणाला त्याच्यातला सुराचा भाग खूप भावतो आणि कोणाला त्यातला शब्दाचा भाग भावतो. मी हे सगळं सांगायचं कारण असं आहे की मध्यंतरी आता एक 4-6 महिन्यापूर्वी पंचम निषादचे श्री शशी व्यास आणि चेन्नई म्युझिक अकॅडमीच्या आणि साऊथच्या अत्यंत मोठ्या गायिका पंडिता अरुणा साईराम यांच्या सहकार्याने मराठी नाट्यसंगीताचा एक प्रवास अशा अर्थाचं मी एक 1.5 तासाचं व्याख्यान चेन्नई म्युझिक अकॅडमीमध्ये द्यायला गेलो होतो. तर तिथे मी बालगंधर्वांच्या इराबद्दल बोलत असताना एक त्यांना डेमो ऐकवायचा म्हणून युट्यूबवरचं बालगंधर्वांचं जे मीराबाईचं भजन आहे माई मैने गोविंद लिनो मोलरे, तर हे गाणं मी तिथे ऐकवलं होतं. आणि वास्तविक तिथे जमलेल्या 150-200 लोकांना बालगंधर्व काय, मराठी संगीत रंगभूमी हा शब्द पण त्यांनी आतापर्यंत कधी ऐकला नव्हता. सगळे तमिळ भाषिक तिकडे जमा झाले होते आणि त्यांना एक संगीताचा वेगळा प्रकार म्हणून थोडासा अभ्यास ते करायचा होता. आणि मी तुला आनंदाचा सांगतो की त्या गंधर्वांची ती युट्यूबची रेकॉर्ड मी प्लेबॅक केली तिथे. आणि अक्षरशः पहिल्या ध्रुवपदात जी मोलची जी तान आहे ती तान गंधर्वांची जशी आली खालच्या षड्जावर पर्यंत तोपर्यंत जमलेल्या सगळ्या 150-200 लोकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं. आता त्यांना ना त्यातले काही शब्द कळले ना त्यांना त्यातला काय अर्थ कळला. पण परत मी त्याच विषयावर येतो की शब्द आणि अर्थ आणि हे सगळं एका लिमिट पर्यंतच सत्य होतं. त्याच्यानंतर जी काही स्पेस असते, गंधर्वांचं गाणं चालू होतं खरं, त्याच्यानंतर गंधर्वांचं गाणं चालू होतं आणि त्याच्यानंतर ती जी काही स्पेस उरते त्या स्पेसमध्ये आपण कुठच्याच प्रकारच्या बंधनामध्ये नसतो. ना रसिक असतात ना गायक असतो. आणि गंधर्वांनी मला वाटतं ह्या प्रकारची अनुभूती मराठी संगीत रंगभूमीवरच्या रसिकांना त्यांच्या जवळपास प्रत्येक कार्यक्रमातनं आणि प्रत्येक नाटकातनं दिली असणार. अगदी खरं आहे. आणि तू आता म्हणलास तसं परत भाषा हे काही त्याच्यात ऑब्स्टॅकल नव्हतं, कधीच नव्हतं. कारण त्यांची जशी जितके मराठी अभंग चांगले लागतात तेवढीच हिंदी भजनं पण तशीच चांगली. आणि म्हणजे ते गाणं ऐकताना आणि आपण जसं म्हणतो तसं की गंधर्वांबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे, तसंच आहे गंधर्वांचं गाणं कितीही वेळा ऐकत गेलं की काहीतरी एक नवीन गोष्ट दरवेळी मिळतेच किंवा आपल्याला ती असतेच तिथे, ती आपल्याला समजते किंवा आपल्याला असं वाटतं की अरे हा पण बघा. तसं खरंय. आणि अजून गंधर्वांचं म्हणजे आणि सगळ्याच ग्रेट गायकांचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की तेच गाणं आपण कितीही वेळा ऐकलं तरी आपल्याला माहिती असतं की अमुक मिनिट आणि अमुक सेकंदांनी ही जागा येणार आहे किंवा ही तान येणार आहे. बरोबर. पण त्यांनी आपण बोर तर होत नाहीतच, पण उलट ती कधी येते याच्याकडे आपण लक्ष देतो आणि दरवेळी ती तेवढीच एन्जॉय करतो. हे एक ग्रेटनेसचं मला वाटतं हा गंधर्वांच्या गायकीतला किंवा ह्या सगळ्या मोठ्या गायकांच्या गायकीतला अखंड प्रवाहीपणा, हा त्यांचा प्रवाहीपणा कधी संपत नाही. आणि नाद माधुर्य की ज्याच्याशी सूर ताल आणि शब्दांचा काही संबंध नाही हेच फक्त शेवटी उरतं असं मला वाटतं. संबंध नाही म्हणजे त्याच्यानंतर चालू होतं. एक्झॅक्टली, संबंध नाही म्हणजे हे नियम त्यांना लागू होत नाहीत, या नियमाच्या पलीकडे जे आहे त्याच्यानंतर सगळं त्यांना लागू होतं. तर मला वाटतं आनंदादा आपण मीराबाईचं ते भजन घेऊया हिंदी भजन. हो चालेल. माय मैंने गोविंद लिनो मोलहा, माय मैंने गोविंद लिनो मोलहा, माय मैंने गोविंद लिनो मोलहा, माय मैंने
कोई कहे अनमोल, कोई कहे अनमोल, कोई कहे अनमोल, माय मैंने गोविंद लिनो मोल, माय मैंने गोविंद लिनो वृंदावन की कुंज गलिन मो, वृंदावन की कुंज गलिन मो, वृंदावन की कुंज गलिन मो, वृंदावन की वृंदावन की कुंज गलिन मो, लियो है बजा के ढोल, 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 मीरा कहे प्रभु गिरधर नागर, मीरा कहे प्रभु गिरधर नागर, मीरा कहे प्रभु गिरधर नागर, पूरब जन्म के बोल, माय मैंने गोविंद लिनो मोल, माय मैंने गोविंद लिनो मोल, गोविंद लिनो मोल, गोविंद लिनो मोल, गोविंद लिनो गोविंद लिनो मोल, माय मैंने गोविंद लिनो मोल, कोई कहे सस्ता कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता कोई कहे महंगा, कोई कहे अनमोल, कोई कहे अनमोल, माय मैंने गोविंद लिनो मोल, माय मैंने गोविंद लिनो, गोविंद लिनो, गोविंद लिनो मोल. मला असं वाटतं की कितीही मोठा गायक झाला, कितीही मोठा गायक नट झाला तरी सुद्धा कुठचीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्याच्या मागे अखंड परिश्रम आणि रियाज हे करायलाच लागतात. म्हणजे बालगंधर्व सुद्धा जरी शास्त्रीय गायक म्हणून रसिकांच्या समोर नसतील आले कधी किंवा फार कमी वेळा आले असतील तरी सुद्धा त्यांची शास्त्रीय गायनाची रियाजाची बैठक बंदिशींचा अभ्यास अतिशय गाढा होता. नाहीतर त्यांना इतक्या तरल स्वरूपात हे नाट्यसंगीत किंवा ह्या नाट्यपद सादरच करता आली नसती. तसंच बालगंधर्व जसं 1925 ते 30च्या मध्ये त्यांच्या हातात जेव्हा कानोपात्र हे नाटक आलं तेव्हा असा एक किस्सा आहे की वारकरी लोक जशी एका हाताने टाळ वाजवून गातात तशी ती प्रॅक्टिस बालगंधर्वांनी साधारण 6 महिने केली
नंतर ते एका हातात टाळ वाजवताना स्वतःभोवती जशी गिरकी घेतात ती गिरकी घ्यायची त्यांनी प्रॅक्टिस त्या 6 महिने त्यांनी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर त्यांनी कानोपात्राच्या प्रयोगाला सुरुवात केली होती. म्हणजे ज्या वेळेला त्यांना एक अर्थी आपण असं म्हणूया की देवत्व प्राप्त झालेलं होतं, रसिकांनी आधीच त्यांना मान्यता दिलेली होती, तरी सुद्धा आता मी काही केलं तरी चालेल अशा वृत्तीने त्यांनी त्या नाटकाला कधी आणि मला वाटतं म्हणूनच आनंद दादा की ह्याच्या आधी सुद्धा गंधर्वांनी अभंग कधी म्हटले नव्हते, म्हणजे फार कमी म्हटल्याचं निदर्शन असेल. त्यांनी जरा कानोपात्रानंतरच अमृतसिद्धी आणि ह्या नाटकानंतरच अभंगांना त्यांनी खऱ्या अर्थाने हात घातला. हो, आणि जरी म्हणत असले तरी मैफलीत गाताना किंवा इतर ठिकाणी गाताना टाळ स्वतः वाजवून गायचं हे कमी येतं. बरोबर आहे. आणि शिवाय तू म्हणलास तसं स्वतः भोवती जे फिरतात ते ती जी स्टाईल होती तर ती त्या नाटकासाठी आवश्यक होती आणि त्यामुळे त्यांनी ते करून मगच ते नाटक रंगभूमीवर. मला वाटतं अमृतसिद्धी नाटकाप्रमाणे त्या नाटकाचं जे नाव आहे तसंच ह्या प्रयोगाची ह्या आपल्या एपिसोडची सांगता सुद्धा आपण कानोपात्रामधल्याच एखाद्या अभंगाने करूया. तर तू कुठचा अभंग निवडशील ह्याच्यासाठी? कानोपात्र नाटकातली भैरवीच घेऊयात आपण, अगा वैकुंठीच्या राया. बरं. आता बालगंधर्व आपण आत्ता ज्या प्रकारे ते गाणं ऐकतो तर त्याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या वजनामध्ये म्हणायचे. भजनी ठेकाच आहे परंतु थोडं वेगळं वजन आहे. म्हणजे भीमसेनजी नंतर खूप वेळा वैकुंठीच्या राया म्हणायचे, ते थोडंसं डबल ठेक्यामध्ये म्हणायचे. बालगंधर्वांचं थोडं सिंगल ठेक्यामध्ये वेगळ्या वजनात आहे. तर आज बालगंधर्वांविषयी आपण बोलतोय तर त्या वजनामध्ये मी सादर करतो. अगदी जरूर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सुद्धा एपिसोडमध्ये आपल्याला अतिशय समर्थ संगीत साथ केलेली आहे राजीव काका परांजपे आणि तबल्यावर प्रसाद पाध्ये आणि टाळावर मंदार गोगटे. आणि ह्या भागाची सांगता आपण आनंददाच्या ह्या भैरवीने करूया. वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, गा वैकुंठीच्या राया, गा विठ्ठल सखया, विठ्ठल सखया, विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, अगा वैकुंठीच्या राया, गा विठ्ठल सखया, विठ्ठल सखया, गा विठ्ठल सखया, अगा नारायणा, अगा नारायणा, अगा नारायणा, अगा नारायणा, अगा वसुदेव नंदना, अगा वसुदेव नंदना, अगा वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया, वैकुंठीच्या राया,
पुंडलिक वरदा अगा पुंडलिक वरदा गा पुंडलिक वरदा गा पुंडलिक वरदा अगा पुंडलिक वरदा अगा विष्णु तू गोविंदा विष्णु तू गोविंदा अगा विष्णु तू गोविंदा रखुमाईच्या कांता रखुमाईच्या कांता कानुपात्रा राखियाता कानुपात्रा राखियाता कानुपात्रा राखियाता वैकुंठीच्या राया वैकुंठीच्या राया वैकुंठीच्या राया वैकुंठीच्या राया वैकुंठीच्या राया गंधर्वगानचा हा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला नक्की तुमच्या कमेंट्सद्वारे कळवा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.